ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। श्री राम कथा सुनाएंगे हम, सुनना बालक की तरह तुम। श्री शांति विद्या सन्मति के नंदन, भूल अगर हो जाए तो इस बालक को क्षमा कर ही देना, देना देना तुम ही तुम। श्री राम कथा सुनाएंगे, प्रभु राम उर में आएंगे। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। दो भाइयों ने कुर्सी त्यागी, तभी रामायण है घटी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। अपने घर में महाभारत नहीं, रामायण की करो तैयारी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। जो बोले 24 भगवान की। देवादेव मूल नायक 1008 बाल ब्रह्मचारी पार्श्वनाथ भगवान की। देवादेव मूल नायक 1008 कुंतुनाथ भगवान की। देवादेव मूल नायक 1008 बाल ब्रह्मचारी मल्लीनाथ भगवान की। सिद्धांत शास्त्र की आचार्य भगवान श्री रविसेन स्वामी जी की। 20वीं शतकीय प्रथमाचार्य चर्चगोती समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य श्री शांति सागर जी महाराज की। संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की। प्रातस्मरणीय शांत मूर्ति वासरत्नाकर आचार्य गुरु श्री सन्मत सागर जी महाराज की। मम दीक्षा गुरु युवा स्मरण क्रांति रत्न आचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की। परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की। अहिंसामय विश्व धर्म की। भव्य जी हो। आचार्य भगवान रविसेन स्वामीजी कृत पद्मपुराण जी या ग्रंथाच्या आधारे श्री राम कथेची वाचना चालू आहे। आणि आपण परवादीच्या भागामध्ये बघितलं होतं की ज्यावेळी दशरथ राजाला वैराग्याची ज्योत मनामध्ये ज्यावेळी प्रज्वलित होते, त्यावेळी तो आपल्या सगळ्या सामंत राजे आणि मंत्रींना बोलवून घेतोय आणि सांगतोय की माझे आता वैराग्याचे भाव झालेले आहेत आणि मी दीक्षा घेऊन निघून जाणार आहे। त्यामुळं माझा जो मोठा मुलगा आहे त्या मुलग्याला राज्याभिषेकची तयारी तुम्ही करावी। मी त्याच्या हातामध्ये माझं राज्य सगळं सोपवतो आणि मी दीक्षा घेण्यासाठी निघून जातो। त्यावेळी सगळ्या सामंतांना राजांना सांगितल्यानंतर ही बातमी ज्यावेळी भरत राजाला कळते, राजा भरताला ज्यावेळी कळते त्यावेळी तो भरत त्याच्या मनामध्ये राज्याची कुठलीही लालसा इच्छा नव्हती, परंतु आपले पिताश्री वैराग्य प्राप्त करून दीक्षेसाठी निघालेले आहेत हे कळल्यानंतर त्याच्या मनामध्ये सुद्धा वैराग्याची ज्योत प्रज्वलित होते। आणि तेच भाव ज्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर त्याची आई कैकेयी चेहऱ्यावरून वाचते, त्यावेळी तिच्या मनामध्ये येते की जर माझे पतिराज बी दीक्षा घेऊन निघून गेले आणि माझा मुलगा जरी दीक्षा घेऊन निघून गेला तर माझ्यासाठी कोण आहे। म्हणून तिच्या डोक्यामध्ये विचार येतो आणि त्या विचाराच्या माध्यमातून ती दशरथाकडून आपला एक राहिलेला वर मागते आणि त्या वर रूपामध्ये ती मागून घेते की माझ्या मुलगास राज्य कारभार द्यावा आणि राज्य गादीवर त्याचा राज्याभिषेक करावा अशी ती मागणी करते। इथंपर्यंत आपलं आलो होतं आणि त्या पिता पुत्रांची चर्चा चालू होती। इथं आपण आलो होतो की ज्यावेळी
कैकेयीची जी गोष्ट आहे ती कैकेयीची गोष्ट दशरथ राजाने ऐकल्याने श्रीरामांना बोलवून श्रीरामाने सांगितलं की अशाचं संकट माझ्यासमोर उभारलेलं आहे. मी तर घोषणा केली होती, परंतु कैकेयीनं तिचा एक वर म्हणून तिच्या मुलग्यास राज्य मागितलंय. मी काय करू आणि मी तुम्हाला कुठं पाठवू असं म्हटल्यानंतर श्रीराम म्हणतोय की पिताश्री, आमच्या मुलांचं कर्तव्य आहे की वडिलांची कोणतीही आज्ञा आहे किंवा वडिलांची जी इच्छा आहे ती पूर्ण करायचं हे मुलांचं कर्तव्य आहे. तुम्ही कोणतीही मनात भीती बाळगू नका. तुम्ही तुमच्या जो दिलेला वर आहे तो वर पूर्ण करा. आम्ही आमची व्यवस्था आम्ही बघतो. आणि हे झाल्यानंतर हे चालू असते त्याच वेळी भरताच्या कानावर बातमी पडते की श्रीरामाचा राज्याभिषेक न होता माझा राज्याभिषेक होणार आहे. ही बातमी ऐकल्यानंतर तो भरत आपल्या वडिलांच्या जवळ येतोय आणि वडिलांना म्हणतोय की पिताश्री, तुम्ही श्रीरामांना राज्य न देता त्यांचा राज्याभिषेक न करता तुम्ही माझा राज्याभिषेक करायचं ठरवलेलं आहे. हे माझ्या कानावर बातमी आले, परंतु मला कोणत्या राज्यामध्ये आणि या राज्याभिषेकमध्ये माझा थोडा सुद्धा रस नाही. माझी सुद्धा इच्छा आहे की मी दीक्षा घेऊन या संसारातून प्रपंचातून निघून जावं. ही भावना भरत राजानं बोलल्यानंतर त्यावेळी दशरथ राजा त्या भरताला समजावून सांगतोय, हे बघ, तुझं वय अजून कमी आहे आणि एवढ्या वयामध्ये तू दीक्षा घेऊन जाऊन बाकीच्या क्रिया करू नकोस. थोडं तो राज्य कारभार कर, संसाराच्या बाकीच्या गोष्टी आहेत ते सगळ्या पार पाड आणि मग तुझं वय झाल्यानंतर या संसारातून या प्रपंचातून तू मुक्त होऊन यातून निघून गेलास तरी चालेल, परंतु आत्ता तू राज्यकारभार करणं आवश्यक आहे. त्यावेळी तिथं श्रीराम तिथं जाग्यावर उपस्थित होते. ते श्रीराम सुद्धा म्हणतात की हे भ्रात, माझी सुद्धा इच्छा आहे की जे वडिलांचं म्हणणं आहे, वडिलांची जी इच्छा आहे आणि वडिलांची जी पूर्ण जगामध्ये ख्याती आहे ती ख्याती कधीही आपण मलिन करता कामा नये, कारण की त्या वडिलांचे आपण पुत्र आहोत. माझी सुद्धा इच्छा आहे की वडिलांनी जी इच्छा प्रकट केलेली आहे तू तुझा राज्याभिषेक करून या राज्यकारभारावर तू बसून सिंहासनावर बसून तू राज्यकारभार करावं, ही माझी सुद्धा इच्छा आहे. आणि तू ते भ्रात करावं. आपल्या वडिलांची कुठेही नामुष्की 3 काळामध्ये होऊ नये. जसं नाव पूर्ण विश्वामध्ये आपल्या वडिलांचं आहे, दशरथ राजाचे एक नाव पूर्ण विश्वामध्ये आहे, ते नाव कधीही मलिन होता कामा नये, ही माझी इच्छा आहे. आणि तू राज्यकारभार घेऊन हे राज्य करा. आता भरताचा नाईलाज होता, कारण की वडिलांची आज्ञा आणि एक मोठा बंधुराज स्वतः आपल्याला सांगायला लागलाय की वडिलांची जी इच्छा आहे ती इच्छा तू पूर्ण करणं आवश्यक आहे. त्या तो कोणतीही अवस्था न करता आपल्या खोलीकडे निघून जातोय. आणि त्यावेळी श्रीराम परत दशरथ राजाच्या चरणावर आपलं डोकं ठेवतात, त्यांना प्रणाम करतात आणि तिथनं निघून जात असतात. त्यावेळी दशरथ राजा म्हणतोय, हे पुत्र, तू पुढं काय करणार, कुठं जाणार, हे आता माझ्या सुद्धा मनात विकल्प यायला लागलाय की काय करणार तू. त्यावेळी श्रीराम आपल्या पिताश्रींना म्हणतात की ही पिताश्री, तुम्ही कोणत्याही गोष्टीची काळजी करू नये. फक्त तुमची जी ख्याती पूर्ण विश्वामध्ये आहे ती कधीही मलिन होता कामा नये, हे आमच्या मुलांचं कर्तव्य आहे. तुम्ही तुमचा निर्णय आहे तो योग्य रीतीनं पार पाडावा. मी माझ्या कोणत्या गोष्टी पुढच्या कशा करायच्या ते मी बघतो. आणि तो तिथनं श्रीराम उठतोय आणि आपल्या शयन कक्षामध्ये जातोय आणि तिथनं धनुष्यबाण आपल्या खांद्यावर अडकून श्री लक्ष्मणाला बरोबर घेऊन आपल्या मातेजवळ जातोय आणि मातेला सांगतोय की मी देशांतरासाठी निघून जाणार आहे, की हा जो देश आहे या देशाला सोडून मी दुसऱ्या देशामध्ये जाणार आहे आणि त्या देशामध्ये मी वास्तव्य करणार आहे. हे शब्द काढल्यानंतर जी श्रीरामांची आई होती ती कौशल्या जोर जोरात रडायला चालू करते की तू कोणत्याही परिस्थितीत जाता कामा नये, कारण की जर तू गेलास तर मला कोण आहे, मला कोण आहे. तर तू गेलास तर माझे पतिराज आहेत ते बी निघून जातील
त्यांच्याबरोबर तू सुद्धा निघून गेलास तर मला इथं कोण आहे म्हणून ती जोरजोरात रडायला चालू करते. आणि रडायला चालू केल्यानंतर श्रीराम त्यांना समजावून सांगतात की माते तू समजून घे, तुला तुझं हृदय मला माझ्या मनामध्ये लक्षात यायला लागले, तरी सुद्धा तू समजून घ्यावंस की आता माझ्या पिताश्रींनी जी कैकेयी आहे त्या कैकेयीला म्हणजे मातेला एक वचन दिलं होतं आणि त्या वचनाच्या माध्यमातून एक वर मागितला होता आणि तो वर पूर्ण करण्यासाठी पिताश्रींनी हा निर्णय घेतलाय. तो कोणतेही विलाप, दुःख आणि कोणताही विकल्प आणि संकल्प मनात न घेता मला आशीर्वाद द्यावा, मी या देशांतरात निघून जातो, योग्य ते एक दिशा, योग्य ते एक स्थळ फिक्स करतो, त्या ठिकाणी माझंच ठिकाणा लागल्यानंतर मी परत येतो आणि तुला परत घेऊन जातो. त्यावेळी ती माता म्हणते ज्यावेळी योग्य ठिकाण मिळेल तोपर्यंत तिथं पोहोचायला तुला किती दिवस लागणार, तिथं स्थिर व्हायला किती दिवस लागणार, आणि तोपर्यंत या ठिकाणी माझे पतिराज बी नसणार आणि तू बी नसणार, मी काय करू. तरी सुद्धा श्रीराम परत आणि मातेच्या चरणावर परत प्रणाम करतोय आणि परत मातेला समजावून सांगतोय की माता मी पिताश्रींचं कर्तव्य पार पडण्यासाठी हा निर्णय घेतला आहे, तू कोणताही संकल्प विकल्प मनामध्ये घेऊ नकोस आणि दुःख कोणतेही करू नकोस. हे सांगितल्यानंतर ज्यावेळी ही सगळी घटना सांगितल्यानंतर ती माता काही न बोलते आणि काही न बोलल्यानंतर आता श्रीरामांच्या मनामध्ये काही विकल्प आणि संकल्प नव्हता, फक्त त्यांच्या मनामध्ये एकच संकल्प होता की माझ्या पिताश्र्यांना मी जो शब्द दिलाय तो पूर्ण करणं आवश्यक. ते तिथनं आपला जो बाण आहे आणि आपला बंधुरज आहे त्यावेळी निघण्यासाठी निघणार आहेत आणि त्याच वेळी एक घटना तिथं अनेक घडते. ज्यावेळी इकडं आता राज्याभिषेकची तयारी चालू आहे आणि दुसरा जो मोठा मुलगा आहे तो देशांतरासाठी निघण्यासाठी तयार झालाय. तुमच्या मनामध्ये आता विकल्प येईल की त्या कैकेयी मातेमुळं श्रीरामाला वनवास झाला, ही गोष्ट चुकीची आहे. त्या कैकेयीने कधीही रामाला वनवास व्हावा अशी मागणी केली नव्हती, तिनं फक्त आपल्या पुत्राला राज्य मिळावं ही मागणी केली होती. आम्ही कधी विचार केला याचा? सगळीजण काय म्हणतात माहिती काय, कुणामुळे वनवास झाला म्हणले बघा, अजून बी तेच मनात बसले, टीव्हीवर बघून बघून का नाही तेच तुमच्या मनात बसले. एक गोष्ट लक्षात घ्या, त्या कैकेयी माताची इच्छा नव्हती की श्रीराम वनवासामध्ये जावेत आणि माझा पुत्र गादीवर बसावा, फक्त त्यांची एक इच्छा होती दशरथ राजाजवळ की माझा पुत्र गादीवर बसावा, एवढीच इच्छा होती. त्यांनी सांगितलं नव्हतं की श्रीरामाला तुम्ही वनवासात पाठवा. वनवासात जाण्याचा हा निर्णय श्रीराम जो व्यवहार आणि आदर्श पुरुष आणि एक उत्कृष्ट पुत्र होता त्या पुत्राचा निर्णय होता की मी स्वतः देशांतर करून वेगळ्या देशामध्ये जाऊन राहणार. हा स्वतःचा निर्णय त्या श्रीरामांचा होता, त्या मातेचा निर्णय नव्हता, त्या वडिलांचा किंवा पिताश्रींचा सुद्धा निर्णय नव्हता. ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही आजपर्यंत जे मांडलेलं आहे किंवा आजपर्यंत जे बघितलेलं आहे तेच आम्ही आमच्या जीवनात उतरण्याचा आणि आमच्या जीवनात करण्याचा प्रयत्न आणि पुरुषार्थ करतोय. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनाचं बरंच जे बघणं आहे ते वेगळं आहे आणि जे करणं आहे ते वेगळं आहे. काय म्हणलो? जीवनामध्ये बघणं आहे ते वेगळं आहे आणि जीवनामध्ये करणं आहे ते वेगळं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. मराठीमध्ये एक म्हण आहे, तुम्हाला आठवत असेल, काय, जसे करावे तसे भरावे, ही नव. हा, जसं दिसतंय तसं नसतंय. काय म्हणलं मी? जसं दिसतंय तसं नसतंय म्हणून जग, ही गोष्ट लक्षात घ्या. परंतु एक जीवनामध्ये त्या श्रीरामाने एक संकल्प मात्र बांधला होता की माझ्या पिताश्रींची जी आज्ञा आहे किंवा पिताश्रींच्या जीवनामध्ये कधीही अपमान होणे किंवा पिताश्रींची जी इच्छा आहे, पिताश्रींची जी राजेशाही पद्धत आहे, कधीही मलिन होणे, ती कोणतीही गोष्ट मोडीत होणे किंवा खंडित होणे, ह्या इच्छेसाठी श्रीरामाने स्वतः निर्णय घेतला होता की मी देशांतरासाठी निघून जाणार. ही गोष्ट लक्षात घ्या.
आम्ही आमच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टीचं चिंतन करणं आवश्यक आहे. आणि ज्यावेळी हे झालं, इकडं आता दुसरा प्रसंग एक निर्माण व्हायला लागलाय की भरत राजा व्हायच्या आधीच भरत जो आहे तो परत दशरथ राजाजवळ जातोय आणि म्हणतोय की मला राज्य नको आहे, श्रीरामानेच राज्य द्या आणि मी काय हे राज्य ग्रहण करणार नाही. आता हे म्हणल्यानंतर परत दशरथ राजाला मनामध्ये वाटतंय की आता कोणता निर्णय घ्यायचा आणि कशा गोष्टी करायच्या हे दशरथ राजाला सुद्धा लक्षात येत नाही. परत दशरथ राजा श्रीरामाला बोलवून घेतोय. श्रीराम तिथं परत येतोय. परत आल्यानंतर ज्यावेळी तिथली चर्चा आणि गोष्टी ऐकतोय त्यावेळी श्रीराम परत जवळ जातोय आणि त्या भरताचा हात आपल्या हातामध्ये घेतोय. आणि हातामध्ये हात घेतल्यानंतर तो श्रीराम भरतला सांगतोय की हे भ्रात, मी मगाशी सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही आपल्या वडिलांच्या इच्छेसाठी आणि वडिलांच्या जी ख्याती पूर्ण विश्वामध्ये त्या ख्यातीसाठी तुम्ही याचा स्वीकार करावा आणि तुम्ही निर्धारपणे हे राज्य स्वीकारून या राज्य सिंहासनावर बसून राज्य करावं ही मी तुम्हाला विनंती करत आहे. आता श्रीराम विनंती करत आहेत म्हटल्यावर भरत राजाला सगळं अंतरंगातलं शरीर भरून आलं. त्यावेळी दशरथ राजा बी परत एकदा समजावून सांगतोय की या संसाराची रीत वेगळी आहे. संसाराची रीत वेगळी आहे. ज्याचं जसं होते तसंच होणार आहे. कर्म सिद्धांत असाच आहे की ज्याच्या कर्मात जे असणार आहे त्याच्या कर्मात ते मिळणार आहे आणि ज्याचं ज्याचं कर्म असणार आहे तसंच त्याला करायला लागणार आहे. आणि तुझ्या कर्मामध्ये हे राज्य सिंहासन आहे, या राज्यावर तू बसून राज्य करावं ही माझी सुद्धा इच्छा आहे. एवढेच सांगितल्यानंतर आता परत श्रीरामाने हात धरल्यानंतर त्याला मनातून अंतरंगातून भरून येते आणि तो भरत रामांचा हात सोडतोय आणि रामांच्या चरणावर त्यांचं चरण स्पर्श करून त्यांना म्हणतोय की हे भ्रात, मी तुमची इच्छा आहे म्हणून या सगळ्या गोष्टी करतोय. तरी सुद्धा अजून डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. प्रसंग कसा असेल बघा, तुमच्या घरात जर प्रसंग घडला असा, रडणार नाही सोडा, आता पंचम काळ आहे, परंतु हे रामायणातला जो प्रसंग होता तो असा प्रसंग आहे. पिताश्री आणि मोठा भाऊ स्वतः समजून बारक्या भावाला सांगाले तू या सिंहासनावर बस, गादीचा स्वीकार कर. एक गोष्ट बसा, आज समाजामध्ये अशी परिस्थिती आहे की गादी, पैसा, वैभव, पद, प्रतिष्ठा म्हणले की दुसऱ्यांना ढकलून बसायला तयार आहेत. परंतु रामायण घडले ते मूळ कारण आपण मंगलाचरण रोज म्हणतोय की दोन भावांनी ज्यावेळी खुर्चीचा त्याग केला त्यावेळी रामायण घडलं. मोठा भाऊ सुद्धा म्हणतोय मला खुर्ची नको आहे आणि आता लहान भाऊ सुद्धा म्हणालाय मला खुर्ची नको आहे, मला दीक्षा घेऊन निघून जायचं आहे, या संसारामध्ये काही रस नाही. वडिलांचा सगळा प्रसंग आणि सगळ्या गोष्टी त्या बारक्या भावानं ऐकल्या होत्या म्हणून दोघांच्या मध्ये सगळं चालू आहे. त्यावेळी तो श्वास मोठ्यानं सोडून आता भरत त्या सगळ्या गोष्टी करलाय. त्याच वेळी तिसरा भाऊ लक्ष्मण तिथं उपस्थित होतोय आणि लक्ष्मण तिथं उपस्थित झाल्यानंतर तो लक्ष्मण सुद्धा त्या भरत जवळ जातोय आणि त्याचा हात हातामध्ये घेऊन सांगतोय की आपल्या ज्या वडिलांची इच्छा आहे, पिताश्रींची जी इच्छा आहे ती इच्छा तुम्ही पूर्ण करावेत आणि तुम्ही तुमचा स्वतःचा राज्याभिषेक करून हे राज्य चालवण्यास सक्षम बनावं ही माझी सुद्धा इच्छा आहे आणि मी तुम्हाला विनंती करतोय असं लक्ष्मण म्हटल्यानंतर परत आणि जास्त भरत रडायला चालू करतोय. आणि जास्त प्रमाणात रडायला चालू केल्यानंतर ज्यावेळी तो रडत असतोय त्यावेळी म्हणतोय की एक गोष्ट भ्रात लक्षात घे की आपल्या पिताश्रींच्या वचनांचं, आपल्या पिताश्रींच्या वराचं रक्षण करणं हे त्यांच्या मुलांचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आपल्या तिघांनाही पार पाडणं आवश्यक आहे. आणि तू जे आम्ही सांगत आहे या दोघ्या भावांची विनंती आहे ती विनंती तू मान्य करणं आवश्यक आहे. अशी गोष्ट सांगितल्यानंतर आता भरताच्या मनामध्ये जो मनाच्या मगापासून जो विचार चालू होता तो विचार आता बदलायला चालू होतो. तो म्हणत होता की एक ज्यावेळी जीवनामध्ये सगळ्या गोष्टी सांगत होत्या त्यावेळी या सगळ्या गोष्टी चालू होत्या त्यावेळी भरत म्हणतोय की हे भ्रात, तुम्ही सांगितलेल्या गोष्टी आता मी शिर सावध्य धरतोय आणि त्या गोष्टीला मी स्वीकारतोय. ही गोष्ट म्हणल्या श्रीराम आणि श्री लक्ष्मण दोघेही आपली गुडघे टेकवतात आणि आपल्या वडिलांच्या डोक्यावर
वडिलांच्या पायावर आपलं डोकं टेकवून त्यांना प्रणाम करतात आणि वडिलांना म्हणतात की पिताश्री तुम्ही आम्हाला देशांतर करण्यासाठी आज्ञा द्यावी. असा प्रसंग होता. एका बाजूनं दिलेलं वचन पूर्ण केलं म्हणून आनंद मनामध्ये होता. एका बाजूनं एक मुलगा राज्य सिंहासनावर बसणार आहे म्हणून आनंद होता आणि दुसऱ्या बाजूनं की मोठ्या मुलग्याला देशांतर करावं लागले म्हणून मनात दुःख होतं. आणि तिसरा सगळ्यात जास्त आनंद, या सगळ्याचा विचार न करता या सगळ्या वैभवाचा त्याग करून वनामध्ये जाऊन दीक्षा घ्यावी हा एक संकल्प मनामध्ये होता. आणि या सगळ्या गोष्टींना मनामध्ये घेत ज्यावेळी या सगळ्या गोष्टींचा विचार दशरथ राजा करत होता आणि या सगळ्या विचारामुळे त्या दशरथ राजाला मूर्छा आली आणि तो मूर्छेतून तिथं पडला. आता तिन्ही पुत्र आहेत, त्या पुत्रांनी त्या दशरथ राजाला झेललं. तिन्ही पुत्र सेवा करलेत. त्याच वेळी या मूर्छित अवस्थेतून दशरथ राजा ज्यावेळी तिथनं लक्ष्मणानं पाणी घेऊन आले आणि पाणी ज्यावेळी त्यांच्या शरीरावर शिंपडलं त्यावेळी परत मूर्छित अवस्थेमध्ये दशरथ राजा उठला गेला. आणि उठल्यानंतर तो ज्यावेळी त्या खांबाजवळ त्याला टेकवून मुलांनी ठेवलेला आहे, तो मूर्तीप्रमाणे स्तब्ध त्या ठिकाणी बसलेला आहे. दोन्ही मुलं जवळ आहेत, तिसरा मुलगा सुद्धा चरणाजवळ आहे. तिन्ही मुलं म्हणतात की पिताश्री कोणत्याही गोष्टीचा विकल्प आणि संकल्प मनामध्ये घेऊ नका. आम्ही तिघही अतिशय आनंदी आहे आणि तुमची जी इच्छा आहे, तुमचे जे वचन आहेत त्या वचनांना 3 काळामध्ये आम्ही खाली पाडून देणार आहे. तुम्ही मनामध्ये कुठलाही संकल्प विकल्प न घेता तुम्ही तुमचं जे कार्य मनामध्ये घेतलेलं आहात, जो संकल्प तुमच्या मनामध्ये केलेला आहे तो संकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्ही येथेच्या ठिकाणी जावं ही आमच्या तिन्ही पुत्रांची इच्छा आहे आणि तो संकल्प तुम्ही पूर्ण करावा ही आमच्या मुलांची इच्छा आहे. एवढं म्हटल्यानंतर आता त्या दशरथ राजाला धीर आला. परंतु तरी सुद्धा मनामध्ये एक संकल्प होता की एका पुत्राच्या बाबतीत असं घडलेलं आहे, एका पुत्राच्या बाबतीत असं घडलेलं आहे आणि या सगळ्या घटना माझ्यामुळे घडत आहेत. परत आणि एकदा मूर्छा आली आणि त्या खांबाजवळ तसंच तो मूर्छित झाला. आता मुलांना काही कळना की आम्ही एवढं सगळ्या गोष्टीने समजावून सांगून सुद्धा पिताश्रींना मूर्छा यायला लागल्या, याचं कारण काय असेल. त्यांच्या मनामध्ये संकल्प विकल्प चालू आहे. त्यावेळी त्या सगळ्यांनी मिळून खांबाला टेकवून व्यवस्थित त्यांना बसवलं. परत आणि त्यांच्या शरीरावर पाणी मारलं गेलं आणि ज्यावेळी पाणी मारलं त्यावेळी मूर्छित जे होते ते मूर्छित अवस्थेतून ते जागे झाले आणि तसंच त्यांना बसवून परत आणि श्रीराम उपदेश करल्यात की पिताश्री कोणताही संकल्प आणि विकल्प घेऊ नका. आम्ही तुमच्या वचनांचं पालन करण्यासाठी तिन्ही मुलं कटिबद्ध आहोत. त्यांच्या चरणाला तिन्ही मुलं स्पर्श करतात आणि सांगतात की तुमच्या मनामध्ये जो संकल्प विकल्प आहे तो सगळा संकल्प काढून तुम्ही तुमच्या मनामध्ये जो संकल्प घेतलाय त्यासाठी तुम्ही प्रयाण करावं. कोणताही आमच्या तिन्ही पुत्रांचा विकल्प तुम्ही मनात घेऊ नका. कोणत्याही मातेचा संकल्प विकल्प मनामध्ये घेऊ नका. आम्ही तुमच्या वचनाला पूर्णपणे कटिबद्ध आहोत आणि पित्याच्या ऋणातून मुक्त होण्याची संधी आम्हाला आज आली आहे. श्रीरामांनी काय शब्द काढले बघा. आता पिताश्री जागृत अवस्थेमध्ये व्यवस्थित झाले की पिताश्रींचं जे ऋण आहे त्या ऋणातून मुक्त होण्याची संधी आम्हाला प्राप्त झालेली आहे. जे पिताश्रींनी वचन काढलेले आहेत त्या वचनाला जागण्यास आम्ही तिन्ही मुलं कटिबद्ध आहोत आणि कोणत्याही विकल्प तुम्ही करू नका म्हटल्यावर दशरथ राजा पूर्ण मूर्छित अवस्थेतून पूर्णपणे जागृत झाले आणि ते व्यवस्थित उठून व्यवस्थित बसले. आणि बसल्यानंतर तो परत आणि श्रीराम पिताश्रींच्या चरणाला, श्री लक्ष्मण पिताश्रींच्या चरणाला स्पर्श करून प्रणाम करतात आणि तिथनं उठतात आणि परत आपल्या खोलीमध्ये जाऊन आता परत धनुष्य घेतात आणि परत मातेकडे जातात. आणि प्रसंग आलेला आहे. मातेजवळ गेल्यानंतर परत आणि मातेच्या चरणावर गुडघे टेकून प्रणाम दोघेही मुलं करतात. खांद्याला धनुष्यबाण लावलेला आहे आणि ते दोघंही देशांतर करण्यासाठी आता निघणार आहेत. मातेला म्हणतात की हे माते, आम्हा दोघांनाही तुम्ही आज्ञा प्रदान करावी की देशांतरसाठी जाण्यासाठी. त्यावेळी परत आणि माता विकल्पामध्ये होते आणि ती रडू लागते. कितीही काय झालं, पुत्र कसाही असला, पुत्राची कशीही अवस्था असली, माता ती माता आहे. मातेला तो पुत्रच आहे. त्या अवस्थेमध्ये ती कौशल्या माता आक्रंदन करू लागल्या
की आता माझा मुलगा माझ्यापासून निघून जाणार आहे, मला या जीवनामध्ये आधार म्हणून कुणाचा आहे, कारण की पतिराजा आहेत ते दीक्षा घेऊन निघून जाणार आहेत, आता जो पुत्र आहे तो पुत्र सुद्धा देशांतरासाठी निघून जाणार आहे. त्यावेळी ती माता परत निवेदन करते की हे पुत्र तुझ्याबरोबर आत्ताच मला सुद्धा घेऊन चलावे. त्यावेळी श्रीराम म्हणतात, आता श्रीराम काय होते हे बघायला सगळ्यांना अतिशय वेगळं वाटेल. त्यावेळी श्रीराम मगाशी त्यांनी कर्मसिद्धांताच्या द्वारे मातेला समजावून सांगितलं होतं मगाच्या प्रसंगामध्ये. आता श्रीराम मातेला म्हणतात की माते, मी तुला आत्ताच घेऊन गेलो असतो, परंतु तू या राजमहलामध्ये तुझं जीवन व्यतीत केलेलं आहेस की आम्ही ज्या रस्त्यानं जाणार आहे त्या रस्त्यावर काटे, दगडे, खडे, वेगवेगळे सगळे विपरीत, वेगवेगळे शापत, वेगवेगळे प्राणी, सगळ्यांचं तिकडं वावर असणार आहे आणि त्यामुळं तू या रस्त्यावरनं जाताना तुला बराच काही त्रास होईल. त्यामुळं आम्ही पहिला देशांतर करतो, एका ठिकाणी एक स्थायिक होतो आणि स्थायिक झाल्यानंतर परत येऊन तुला आम्ही घेऊन जातो. असं म्हटल्यानंतर परत ती माता रडू लागते आणि रडू लागल्यानंतर त्यावेळी सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ज्यावेळी ती ही सगळी दुःख करत होती, ऐकत होती आणि त्या दुःखातून सावरता सावरता आता कौशल्य मातेला सुद्धा मूर्छा येते आणि ती मूर्छित होऊन तिथं पडते. श्रीराम आणि श्री लक्ष्मण कौशल्य मातेला सांभाळतात आणि एका ठिकाणी बसवतात आणि बसवल्यानंतर ते मातेला जागृत करण्याचा प्रयत्न करलेत. त्याच वेळी थोडं पाणी घेतात आणि पाणी मातेच्या तोंडावर मारल्यानंतर माता जागृत होते आणि माता जागृत झाल्या परत माता निवेदन करते की हे पुत्र, तुम्ही दोघंही मला सुद्धा आत्ताच घेऊन जावं आणि मला सुद्धा आत्ताच तुमच्याबरोबर देशांतरामध्ये घेऊन जावं. हे निवेदन केल्यानंतर श्रीराम परत सांगतात की माता, आमची कशीही अवस्था झाली तर आम्हाला चालेल, परंतु आमच्या मातेची कशीही अवस्था होता कामा नये, म्हणून तुम्हाला आम्ही आत्ता देशांतरामध्ये घेऊन जाऊ शकत नाही. हा सगळा संवाद तिथं चालू आहे आणि त्या संवादामध्ये सगळीजण समजावून सांगाल्यात की त्यावेळी ती माता हे सगळं सांगाल्या. त्यावेळी सगळं माता सुद्धा सांगाल्या आणि पुत्र सुद्धा समजावून सांगाल्यात. कोण कुणाच्या गोष्टी ऐकायला तयार. त्यावेळी श्रीराम आणि श्री लक्ष्मण म्हणतात की माते, तू विषण्ण होऊ नकोस, तू दुःखित आणि मूर्छित होऊ नकोस, तू स्वतःला सांभाळ, कारण की आपल्यावर जो प्रसंग आलाय तो आपल्या क्षत्रिय वंशाला, क्षत्रिय वंशाची जी इज्जत आहे ती इज्जत आपली राखण्यासाठी हा प्रसंग आलाय आणि आपण त्यामध्ये खरं उतरणं आवश्यक आहे. त्या क्षत्रिय वंशाची जी लाज आहे ती आम्ही राखणं आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही निर्णय घेतलाय आणि तू व्यवस्थित सावरावीस, कोणतीही मूर्छा आणि कोणतंही दुःख तुझ्या मनामध्ये येऊ नये ही भावना आम्ही करतोय. असं म्हणल्यानंतर त्यावेळी श्रीराम म्हणतात की आम्ही दक्षिण दिशेला निघून जाणार आहे. आपला देश जिथं संपतोय त्या वेशीवर जाऊन आम्ही एक जागा स्थिर करून त्या ठिकाणी आम्ही राहणार आहेत. हे मातेला सांगितल्यानं मातेला जरा धीर येतोय की दक्षिण दिशेला जाणार आहेत हे तर कळलं. म्हणजे दक्षिण दिशा म्हणजे कुठली दिशा? तुमच्या देशात येणार होते. दक्षिण दिशेला जाणार आहेत हे कळल्यानंतर मातेला जरा धीर येतोय. बघा किती दक्षिण चांगला आहे. मातेला दक्षिण दिशा सांगितल्यावर धीर आला. आतापर्यंत दिशा सांगितल्यानंतर तो माता विकल्प करत होती, मूर्छित होत होती. म्हणजे दक्षिण भारत चांगला आहे हे म्हणायचं आहे. इथं मी नाही म्हटलं, लोके सगळी बघा की खुश झाल्यात. दक्षिण चांगला आहे म्हटलं. एक गोष्ट हे झाल्यानंतर ज्यावेळी सांगितल्यानंतर ज्यावेळी त्या मातेपासून उठणार आहेत श्रीराम आणि लक्ष्मण, त्यावेळी परत त्या मातेला समजावून सांगतात की माते, याचं मूळ कारण आम्ही दक्षिण दिशेला जाणार आहोत किंवा आम्ही देशांतर करणार आहोत. याचं मूळ कारण की जी कैकेयी माता आहे त्या कैकेयी मातेला आपल्या पिताश्रींनी एक वर दिला होता आणि तो वरच्या माध्यमातून तिनं आपल्या मुलगा भरतासाठी राज्य मागून घेतलं आणि त्या वरामध्ये त्या वचनामध्ये कोणतीही बाधा येऊ नये, आपल्या पिताश्रींवर कोणतेही लांछन येऊ नये आणि त्या कैकेयी माताला कोणताही दुःख आणि विलाप होऊ नये म्हणून आम्ही देशांतर करण्याचा मार्ग निवडलाय. तू तुझा विकल्प सोडून दे, तुझं दुःख सोडून दे आणि तू व्यवस्थित राहून इथं धर्मासहित आपलं आचरण करावं एवढी भावना श्रीराम मातेच्या चरणात करतोय. आणि परत मातेचे चरण स्पर्श करून तो म्हणतोय की माता, आता आम्ही दोघंही देशांतर करण्यासाठी निघणार आहे आणि तू स्थिर व्हावंस. ती माता त्यावेळी स्थिर होते
आणि स्थिर झाल्यानंतर ज्यावेळी ती स्थिर झाले आणि तिथनं दोघंही उठतात आणि उठल्यानंतर ज्यावेळी ते उठल्यानंतर तिथनं ते निघत असतात, परंतु या दोघांच्याही चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचं दुःख नाही. या दोघांच्या चेहऱ्यावर किंवा यांच्या अंतरंगामध्ये कोणतेही क्लेश आणि कोणतेही दुःख नाही. आजचा जर कोण राम असता आणि कोण लक्ष्मण असता, असं कोण भावाला राज्य देणारे म्हणजे वडिलावरच केस घातला असता. तो रामायण मधला श्रीराम होता सोडा. त्यानं जे वचन वडिलांचे होते ते वचन कधी 3 काळात मोडता कामा नये म्हणून त्या श्रीरामानं सगळं स्वीकारलं. कुठल्याही वडिलांचे शब्द आमचे कधी खोटे जाऊ नयेत, ते सत्य ठरावेत आणि वडिलांची जी प्रतिष्ठा आहे ती प्रतिष्ठा कधीही पणाला लागू नये म्हणून त्या दोन्ही पुत्रांनी आपण देशांतर करण्यासाठी दोन्ही पुत्र तयार झाले. अशी जर श्रीराम आणि लक्ष्मण प्रत्येक घराघरामध्ये तयार झाले तर घराघरामध्ये रामायण घडायला वेळ लागणार नाही. काय म्हणलं मी? प्रत्येक घरामध्ये श्रीराम आणि लक्ष्मण अशी घडायला चालू झाले. त्याच्यासाठी काय करणं आवश्यक आहे? सगळ्या आयांनी पहिला कौशल्य आणि कैकेयी व्हायला पाहिजे. पितांनी पहिला दशरथ व्हायला पाहिजे. आम्ही आज या गोष्टी करत नाही म्हणून होत नाही. आमचे आचार्य महाराज एक गोष्ट सांगत होते, आता सांगतो आणि थांबतो, वेळ झाली आपली. आचार्य महाराज एक गोष्ट सांगत होते की काय झालं माहिती का, एकदा एका घरामध्ये की नाही एक मुलगा जरा जास्त आगाऊपणा करायचा. मग तिचे वडील सारखं त्याला सांगायचे, जरा रामासारखं वाग, रामासारखं वाग, रामासारखं वाग. सारखं काय चुकला का नाही त्याला घेणार, कान पकडणार आणि सांगणार रामासारखं जरा वागत जा. आणि 2-3दा असं झाल्यानंतर मुलगा 2-3दा ऐकला. पंचम काळातला हुंडा उसरपणी काळातला मुलगा होता तो. 2-3दा ऐकला आणि एकदा सारखं वडील सांगायला जर रामासारखं वाग. तो मुलगा म्हणतोय, बाबा मी रामासारखं वागतो परंतु तुम्ही उद्यापासून दशरथासारखं वागायला चालू करा, मग वागतो. अशी वेळ येऊ नये. जर चांगले संस्कार मुलांच्यावर असतील, आदर्श रामायणचे, आदर्श परिवाराचे आणि आदर्श ग्रहाचे संस्कार जर त्या मुलांच्यावर असतील तर 3 काळामध्ये कधीही घरामध्ये महाभारत घडणार नाही, तर तुमच्या घरामध्ये रामायण घडणार. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे मुलांच्यावर चांगले संस्कार करावे. आणि आजचा कर्मसिद्धांत काय असेल? सगळ्यांच्या बाबतीत आजचा कर्मसिद्धांत काय असेल तर श्रीराम कथेमधील आजच्या दिवसाचा कर्मसिद्धांत असं सांगतोय की ज्यावेळी परिवारामध्ये असे प्रसंग येणार आहेत त्यावेळी प्रत्येकाने एक पाऊल मागे घ्यायचं आहे. हा कर्मसिद्धांत आहे. प्रत्येकाने जी इच्छा मनात असली तरी मनात कोणते संकल्प विकल्प आल्यात, मनामध्ये क्रोध आलाय, त्या क्रोधाला आवरून त्यातून आपण बाजूला होणं आवश्यक आहे. तरच आमचा परिवार, आमचा समाज आणि आमचा धर्म वाचणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. कारण की मी कायमस्वरूपी एक वाक्य सांगतोय, आज समाज, धर्म आणि परिवार तुटण्यामागं सगळ्यात महत्वाची भूमिका अहंकाराची आहे. मी कायमस्वरूपी एक वाक्य सांगतोय, ऐलक अवस्थेमधील चिंतन आहे की ज्यावेळी परिवारातील 2 भावांचा अहंकार समोर येतोय त्यावेळी परिवार तुटतोय. ज्यावेळी परिवारातील 2 भावांचा अहंकार समोर येतोय तेव्हा परिवार तुटतोय. ज्यावेळी समाजातील 2 प्रतिष्ठित व्यक्तींचा अहंकार समोर येतोय त्यावेळी समाज तुटतोय. आणि ज्यावेळी धर्मातील 2 साधूंचा अहंकार समोर येतोय त्यावेळी धर्म तुटला जातोय. आमचा जर धर्म तोडायचा नसेल, आमचा समाज तोडायचा नसेल आणि आमचा परिवार तोडायचा नसेल तर आम्ही अहंकाराला पहिला बाजूला करणं आवश्यक आहे. परिवारामध्ये जगत असताना कधी कधी भावांचा अहंकार समोर येता कामा नये. जरी एका भावांचा अहंकार समोर आला दुसऱ्या भावानं आपण सगळं ते ऐकायचं आणि बाजूला जायचं. समाजामध्ये 2 प्रतिष्ठित व्यक्ती काम करत असतात, वेगवेगळे प्रतिष्ठित व्यक्ती सगळे काम करत असतात. समाजाचं काम करत असताना समाजामध्ये प्रतिष्ठित व्यक्तींचा अहंकार कधी समोर येता कामा नये. प्रत्येकाने कुणाला जरी अहंकार आला तर त्याचा अहंकार आहे सोडायचा, आपण त्यावेळी ऐकायचं आणि सोडून द्यायचं. आणि ज्यावेळी धर्म तुटण्याची वेळ येते त्यावेळी साधूंनी आपला अहंकार बाजूला ठेवणं आवश्यक आहे, तर धर्म वाचणार आहे. ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. आज या 3ही गोष्टींना जर वाचवायचं असेल तर सगळ्यात मोठे कळीचं उत्तर काय असेल तर त्या अहंकाराला दूर करणे हे सर्वात मोठं उत्तर आहे. आणि मी कायमस्वरूपी राष्ट्रसंत तरुण सागरजी महाराज कायम म्हणायचे की जर परिवार आणि समाज एकत्र करायचा असेल तर 2 गोष्टी जीवनात करणं आवश्यक आहेत. त्यामध्ये जर आमचा परिवार एकत्र करायचा असेल सामूहिक भोजन करणं आवश्यक आहे. आणि जर आमचा समाज एकत्र करायचा असेल तर सामूहिक पूजन आणि सामूहिक भजन एकत्र करणं आवश्यक आहे. त्यावेळी समाज आणि परिवार
निश्चित रूपाने एकत्र राहणार आहे, नाहीतर 3 काळामध्ये समाज आणि परिवार एकत्र राहू शकत नाही. आज मुलगा घरात आला की वडील नसतात, वडील घरात आले की मुलगा नसतोय, मुलगी घरात आली की आई नसत्या, आई आली की मुलगी नसत्या. त्यामुळे समाज इकडच्या तिकडं व्हायला लागलाय. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टीचं चिंतन करावं आणि आजचा कर्मसिद्धांत जशा रूपामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे तशा रूपामध्ये तुम्ही घ्यावं. मी एवढीच भावना करतोय की तुमचा जीवनामध्ये उत्कर्ष व्हावा, एक आदर्श परिवार, एक आदर्श समाज आणि आदर्श धर्म निर्माण करण्यामध्ये तुमची सिंहाचा वाटा तुमचा व्हावा, एवढी भावना करतो. आणि आजच्या वाणीला विराम देतो. जे बोला आचार्य भगवान श्री सन्मत सागरजी महाराज की. सुख के सब साथी दुख में ना को, मेरे राम तेरा नाम एक साचा दूजा न को, मेरे राम विद्यासागर की गुण आगर की